सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाबा मी प्रत्येक ज्योतिर्लिंग ज्यावेळी फिरता त्यावेळी एकाच लिंगाचे दर्शन घ्या. पण या ठिकाणी असं नाही. या ठिकाणी तुम्हाला 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं. नदीच्या पलीकडं आहे का नाही ओंकारेश्वर, नदीच्या इकडं ममलेश्वर. माणसाचं शरीर आहे, घरामध्ये दिवा आहे, जिथपर्यंत त्यामध्ये वाद आणि आग नाही तिथपर्यंत ती ज्योत बनत नाही आणि दिव्याचे दीपक बनत नाही. तसं ह्या माणसाच्या शरीरामध्ये जीव असूपर्यंत आहे का नाही सगळं अस्तित्व आहे. पण जीव नसला तर मातीत नेऊन पुरतात. हे इथं फक्त जिथपर्यंत आत्मा आहे तिथपर्यंत माणसाचं शरीर आहे. ज्या दिवशी तुमचा आत्मा या शरीरातनं गेला त्यावेळी शरीर वेगळं आत्मा वेगळं. म्हणून भगवंतानं या शरीराची जो जिथपर्यंत आहे तुमचं तिथपर्यंत नदीच्या पलीकडं नदीच्या पलीकडं पाहते शरीर हे भगवंता. ज्यावेळी तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन यावरती उडाल त्या ठिकाणी नदीनं त्या डोंगराला ओम बनवले. कुठलीही गोष्ट कुठलंही मंत्र ओम या शब्दानं चालू. त्या ओमची निर्मिती ज्या ठिकाणी झाली भगवंतानं निसर्गाला ओम ज्या ठिकाणी बनवलं ते ठिकाण म्हणजे ओंकार आहे. पहिला ज्या ठिकाणी ओम म्हणलेला आहे त्या पर्वताची कथा सांग. मांधाता पर्वत असं म्हणलं जातं. या ठिकाणी ओंकारेश्वरची स्थापना झाली. मांधाता पर्वत जो आहे त्याच कथा फार जो जो आहे जगामध्ये आहे का नाही प्रत्येक जण आईच्या पोटाला जन्मलेला आहे मान्य करता. आणि हा मांधाता आहे ना बापाच्या पोटी जन्माला आले. ती कथा कशी तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे आहे का नाही वंशाला रघुवंश असं म्हणलं जातं. सूर्यकुल म्हणलं जातं. ब्रह्मदेवाला मरीची नावाचा मुलगा होता. त्याच्यानं कश्यप ऋषी कश्यप ऋषींच्या वंशावळीमध्ये भगीरथ राजा झाला. त्यानं गंगा आणली. त्याचा नातू होता तो रघु. त्याला तो एवढा पराक्रमी निघाला ते रघुकुल झालं. त्याच्यामध्येच आहे का नाही हे वंशी राजा होते. त्याला हा मांधाता पुत्र होता. मग पुढे त्यांच्यामध्ये दशरथ झाला, राम झाला, वेगवेगळे राजे होते. तर महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये की चितवंशी राजाला 100 राण्या एक पण गरोदर. राजाचं सोडून आहे का नाही त्या बायकांची चिंता पडली का. सगळ्या बायका गोळा केला आणि वनामध्ये आहे का नाही डायरेक्ट ऋषी महाराजांच्याकडे. हा असं काय झालं बाबा 100 बायका एक पण गरोदर होईल करू. शेवटी काय बाबा ऋषीमुनी जे होते त्या काळात ते अनुष्ठान करायचे सिद्धी प्राप्त केलेले असायचे. ठीक आहे असं आहे आपण एक अनुष्ठान करूया यज्ञ करूया. आणि यज्ञाला एका बाजूला 100 बायका बसवल्या एका बाजूला राजाला बसवलं यज्ञ करत. राजाला सांगण्यात आलं उद्या सकाळपर्यंत पाणी प्यायचं. आणि राजाला आहे का नाही यज्ञ झालेलं होतं. आता पाणी नाही पिलं तर मी टपकते राजाला. आणि ती सगळीकडे पाणी हुडकायला आपल्याला पाणी तहान लागते आपण पाणी हुडकतो तसं ते पाणी हुडकायला लागतं. यज्ञाला जे ठेवलेलं होतं पाणी तिथं पाणी दिसलं ती गटा गटा गटातली एकवंशी राजा पाणी सकाळ सगळे ऋषी मुनी पाणी हुडकायला लागले राण्यांना द्यायला. कुठं गेलं पाणी सापडली सगळेच हैराण. मग राजा म्हणला मीच गाडी जे अनुष्ठान गरोदर होण्यासाठी केलं होतं ते तूच केलं. त्याच्यामध्ये खरंच एकवंशी आहे का नाही त्याच्यामध्ये गरोदर झाला. आता राजा आहे गरोदर प्रसव पीडा हे आहे बाहेर पडण्यासाठी असं काय नाहीच आहे ना पुरुषाजवळ. त्याला आहे का नाही फाडून काढण्यात काढलं की जन्माला आलं मांधाता. त्याला दूध पण पाहत ना पुरुषाला काय दूध फुटतंय होय करायचं. त्यावेळी आहे का नाही
सगळ्या देवाला चिंता पडली, ऋषी मुलींना चिंता पडली. चालायचं काय या पट्ट्यात? तिथे नुसतं चूल मागून रडा लागले. काहीतरी आहे 100 राणी आहेत, आहे 100 आहेत, एक तरी पाजली असती. तर ती पण नाही. त्यांनी काय केलेलं, इंद्रानं स्वतःच जे पोट आहे ते त्याच्या तोंडामध्ये हा आणि त्याच्यानंतर ते दूध पित. त्याच्यानंतर त्या मांदाताला आहे ना स्वतःच बोट स्वतःच्या तोंडात यायला. आजही बघा चोखणारी बोट पोर असतात त्याचा प्रभाव पडलेला असतो. मग तुम्ही ते मोठं झाल्यावर दोरा बांधता का आपली पिशवी लावता, नाहीतर आहे का नाही तिकट मीठ लावता. असते एखादं फिरत असते आजूबाजूला, बघित असला तुम्ही एका चोखणार ते जे प्रभावळीच त्याच आहे लक्षात घ्या, बाकी काय नसतं. मग तो मांदाता जन्माला आला. मांदाता जन्माला आला तोही महावीर राजा झाला. मग एकदा काय झालं की सगळं माझ्या जवळ आहे आणि मी देवकृपेने जन्मलोय, सगळ्या गर्वानं सांगायचं. त्याच्याबद्दल कथा ऐकावी ते नवलच हो, करायचं काय का कोणाला काही कळेना. मी एकदा नारद मुनी आहे का नाही येत असतो, कळीत जाणार तो भांडणं लावून देता. काय भांडणं लावतो, हो आपल्या राज्याची पुशारकी मारतो. अरे म्हणतो मेरू पर्वताला आहे का नाही समुद्र मंथनात फिरवलं, अनेक लोक तपश्चर्या काय आहे, फक्त तुझा राजाचं राज्यकारभार सोडून इथं आहे काय, कुठला भगवंत आहे तुझ्या राज्यात. जरा चिंता पडली मानतात. त्यानं आहे का नाही परत घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या केली, शंकर भगवान प्रसन्न झाले. ज्यावेळी प्रसन्न झाले त्यावेळी त्यांना शंकर भगवानाने सांगितलं 2 वर. ठीक आहे मी फक्त तुला 2च वर देतो, तो स्वतःसाठी मागून घेतो अंदाज. दुसरं वर जे आहे त्याला मागताच येत नाही, कारण ते राजाच असतो ते सगळंच असत. तो म्हणतो या ठिकाणी तू राहा. नारद मुनीचं बोललेलं आठवतो, इथं भगवंतच नाही, ह्याला सोडलं तर देव पण निघून जाणार, भगवंताला इथं राहण्याची करतो. मग भगवंत साक्षात इथं राहतो, पण पहिला एक वर दिलेला असतो. त्या वरामुळं काय होतं की दुसरं वर त्या देवालाच मागितल्यामुळे या ठिकाणी 2 ज्योतिर्लिंग झाले. आता कथा ऐका, कोणी कथा समजली, ओंकारेश्वर लिंग कसं आलं या ठिकाणी, का कोणाला काय परत शंका वगैरे. तिसरं नर्मदा माईची. आज सगळेजण कुठं आंघोळीला चाललेत, या लागले जायला लागले प्रयागराज. तुम्ही काल होता नाशिकला. संपूर्ण भारतामध्ये आहे का नाही सगळ्याची पवित्र नदी आहे, सगळ्यात पवित्र म्हणजे ती नर्मदा आहे. 12 महिने या नदी काठावर राहावा, नदीमध्ये आंघोळ करा, कोणी आजारी पडत नाही. सकाळी आंघोळ करता, संध्याकाळी करता, उन्हाळ्यात करता, पावसाळ्यात करता, थंडीत करता. गावाकडे आहे का नाही भिजून आलं तर सर्दी होत, ते या भागात काही होत. या भागामध्ये काही होत. पाऊस आहे डुबकी मार आहे तसाच, थंडी आहे डुबकी मारा आहे तसाच, उन्हाळा आहे तशी डुबकी मारा आहे तसा मार. हे जे नदीचं आहे सगळ्यात पवित्र. गंगा यमुना नदीमध्ये 7 वेळा आंघोळ केलं पुण्य लाभ. गंगेमध्ये 3 वेळा डुबकी मारली तर तुम्हाला पुण्य मिळेल, पण नर्मदा माईला असं पाहिल्यानंतर पुण्य प्राप्त, पाप निघून द्या. एवढी ह्या नदीची कथा जी आहे अतिशय अतरंगी कथा. सगळ्यात महत्वाचं काय होतं की या ठिकाणी राजा काय करतो, स्वतःची पोरगी फार सुंदर आहे म्हणून ज्यावेळी ती मोठी होते त्यावेळी तिला मूल बघण्यासाठी, नवरा बघण्यासाठी स्वयंवर सांगतो आणि काय म्हणतो, याच्या पोरीला फुलबकावळीची फुलं कोण आणून देईल, याला मी माझी पोरगी देईन.
आणि तो राजकुमार असला पाहिजे. आपला राजाचा राजकुमार जंगलात जाऊन फुलं बिलं तोडणार नाही, करणार नाही, त्याला काहीतरी अतरंगीच काहीतरी जावळी मिळेल म्हणून नाही का नाही, तोही तयार होतो. पण कोणी येत नाही. मग लास्टला काय होतं, बाबा ही बातमी जाते एका राजकुमाराकडून, त्याचं नाव असतं सोनभद्र. तो काय म्हणतो की बाबा गुलबकवळीच, राजाला राज्यकारभार माहिती असतो राजकुमाराला, पण फुलामध्ये काय एवढं माहिती नसतं. राजा असला तरंगी ठेवल्यामुळं ते फूल उडत आणि तो राजाला आणून दे. पण तोही राजकुमार पराक्रमी राजकुमार असतो सोनभद्र जो असतो, आणि त्याच्या कथा सगळीकडे गाजत असत. तिच्यामध्ये होतं काय की बाबा तो फुलबकवळीची फुलं राजाला आणून देत. त्यावेळी एक ना तो नर्मदा बाईला बघितलेलं. आणि काय होतं, कुठल्याही बाईला कुठल्याही पोरीला एखाद्या माणसाबद्दल बाहेरनं वर्णन मिळतं आणि तिच्या मनामध्ये तो घर करतो. त्यावेळी बाईचं आहे का नाही धर निघत. पहिलं एकदा त्याला बघू, कधी एकदा त्याला घरात लगीन ठरलेल्या पोरींचं एखादा पद, लग्नाला जायचं असतं, गाडीत बोलायचं बसायचं असतं तरी हॅलो चालूच असते. ती एक उत्सुकता असते, कंट्रोल होत नसत. तसं नर्मदा माईला झालं. की काय झालं की बाबा स्वतःची जी एक दाशी असते धोईला म्हणून, राण्यांना जे दाशा जे असतात राजकुमारीला सन्मान, त्या सुद्धा तेवढ्या सुंदरच घेतलेल्या असतात हो. मग ते सांगते असं असं सोनभद्र नावाचा राजकुमार आहे, मला भेटायला आहे का नाही, तर सांग. त्या जुईला थोडी ऍडव्हान्स असते. हे म्हणजे मी असल्या साध्या कपड्यात मला राजवाड्यात जायचं आहे, मला साध्या कपड्यात गेल्यावर कोण राजवाड्यात जाऊ देतील का तुझे कापड दे. शेवटी आहे का नाही, पोरगा पाहिजे, नवरा पाहिजे, आयुष्यभराचा, बाई कशाला, सगळंच काढून देते. ठीक आहे, स्वतःचे हार देते आणि पहिला जाऊन भेट, आणि आहे का नाही माझ सांगावा. हे जाते तर गेल्यानंतर आहे का नाही निरोप झाडते. पण होतं काय की बाबा त्या कापडामध्ये जुईला जेवढी छान दिसते, सोनभद्र ही नर्मदा आहे की त्याची दाशी आहे हीच ओळख. आणि ती काय बोलत, त्या दोघांच्यात प्रेम होऊन जात. ती बाई तिथंच रमच्याच्या तुझा नर्मदा बाई आहे का नाही, मी ज्याला पाठवले ती बाईच ये नाही. त्या माझ्या विश्वासू सहकार्याला पाठवले, कापडे घेतले, अंगावरचे दागिने घेतले आणि फरारच आहे. काय करायचं कळेना. मग ती काय होत्या, चोरून 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 जाऊन बघायला जाईल. त्यावेळी आहेत का नाही ते दोघं एकदम प्रेमात रंगेल रमलेले असतात. ते बघत्या नर्मदाबाईलाही सहन होत आपल्या बरोबर धोका झालेला आहे हे ज्यावेळी नर्मदा माईला कळतं, त्यावेळी काय होतं की बाबा अमरकंटक वदन ती उलटी निघते. त्या ठिकाणी त्याच डोंगरावर 3 नद्या उगम पावतात. सोनभद्र नावाची नदी आहे, त्या सुहिला नावाची सुद्धा नदी आहे आणि नर्मदा नावाची. सुहिला या नदीला आहे का नाही मान नाहीये, तिला आदर नाहीये. सर्व सोनभद्र तिथंच जातो आणि तिथंच तो मोठा वाहत. पण नर्मदा माई दैव वाढलेली आजन्म आधी कुवारी कन्या, आणि आजही पाणी सगळ्या नदीचं पाणी शांत वाहते. श्याम नर्मदा नदी आजही आवाज करत वाहते, कल 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 कल. तिचा आक्रोश आजही लोकांना ऐकू येतो, कधीही शांत. मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी आहे का नाही दीक्षा घेतली. पहिलं जे नर्मदा माईची परिक्रमा जी आहे मार्कंडेय ऋषींनी केली, त्यांनी या नदीचं महत्व सांगितलं. या नदीमध्ये जितकं तुम्ही प्रयागला महत्व आहे त्यापेक्षा जास्त आज तुम्हाला आंघोळीचं महत्व. ज्या ठिकाणी जाता त्या नदीला काही ठिकाणी काय हे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे प्रत्येक ठिकाणी करू म्हणतो, जिथं महत्व आहे तिथं आम्ही करवतो. कळाली कथा सगळ्यांना. जय नर्मदा हर. जय नर्मदा.